असणार आहे आणि या मॅचची एक जोरदार तयारी आपण करू. चला शुभेच्छा देऊ आणि चालू मॅचच्या दिशेने जाऊ जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रवीण दुगाडे सरांचा. धन्यवाद आतिश सर. स्वागत करतोय आम्ही राकेशजी गायकवाड यांचं, ज्यांनी ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी दिशा दिली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचंही या RPL संस्करण 6वं पर्व 6वं मध्ये मनापासून स्वागत. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. रमाकांत शर्मा रामवाडीचा हा गोलंदाज, पण समोर आहे तो रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. निर्धाव चेंडूची सांगता होती 17 चेंडू आणि 40 धावांची गरज. हा कधी कधी असं होतं, बॉल डिलिव्हर होताना बोललं जातं समालोचकाकडून फ्लो मध्ये असल्यावर. प्रथमेश सांगतायत आम्हाला आणि त्यांचा आदर करायला हवा, कारण 7 समुद्रा पलीकडे त्यांनी खरं तर या रायगडचं क्रिकेट नेलंय. आणि हा आकाश तारेकरचा क्लास आहे. ऑफ साइडला पॉइंटच्या वरून मारलेला हा षटकार. आकाश तारेकर ज्याला आदर्श मानतो त्या प्रफुल्ल ठाकूरने असाच त्याचा एक काळ गाजवला होता आणि तोच काळ पुन्हा या उरणच्या धर्तीवर आलाय की काय असं वाटतंय हा षटकार वाहिल्यानंतर. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटपर्यंत चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा आणि शेवटच्या क्षणाला खेळलेला स्ट्रोक प्ले यालाच म्हणतात तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे ती ठासून भरलेली आहे आणि त्या गुणवत्तेच्या आधारे मारलेला हा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेबाहेर षटकार येतोय आणि ते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 36. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. हे मैदान असं आहे, सामना कधीही कधीही एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो, या बाजूकडून त्या बाजूला. कधी जय माता दी घोडे तर कधी रॉयल कळंबोली. आणि दोन्हीकडे मातोबर खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही ISPL खेळणारे कर्णधार आहेत. आपण जर पाहिलं तर रायगडचं जे क्रिकेट आहे, रायगड प्रीमियर लीग असेल किंवा ही मंगेशजी वाकडीकर यांच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना 6वं वर्ष, पण खऱ्या अर्थानं 1 गाव 11 ही ग्रामीण संकल्पना सुद्धा मंगेशजी वाकडीकर यांच्या डोक्यातूनच आलेली आहे आणि शिरडूनमध्येच सुरुवात झाली. पूर्वी रायगड ओपन व्हायचं पप्पू, तालुका वाईज नसायचं, आणि तालुका वाईजची संकल्पना सुद्धा मंगेशजी वाकडीकर यांच्याच सुपीक डोक्यातून आली आहे. आकाश तारेकर खरं तर स्वीप खेळतोय, चेंडूच्या लेंथ पर्यंत तो पोहोचलाय, पण चांगली गोलंदाजी होते ती रमाकांत शर्मा याची. रामवाडीवरून आलेला एक षटकार त्याने जरूर मार खाल्लाय, पण ती आकाश तारेकरची गुणवत्ता होती. जो षटकार होता, आमचे मित्र हेमंत घरात, धाकटी जोई यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. 38. हरकत नाहीये, मित्र आला असं म्हणतात. कृष्णाला सुदाम्याचे पोहे सुद्धा गोड लागले होते, त्यालाच मैत्री म्हणतात कांचन. 38 धावा धावफलकावर लागल्यात आणि इथे मात्र क्लास दाखवतोय परेश कडगे. स्वीप खेळलाय, स्लॉग स्वीप, मिड विकेट सीमारेषा बाहेर, षटकार. चव्वेचाळीस धावा झाल्यात, अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 69 धावा जमवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. आकाश तारेकर, परेश कडगे खेळपट्टीवर तग धरून आहेत. आकाश तारेकर याने ओळखला या धावा जर आपण जमवल्या तर शेवटच्या सामन्याचं टेन्शन आपल्या वर राहणार नाहीये. प्रथमेश हे जाणतोय की या धावा जर आपल्या गोलंदाजीने वाचवल्या तर शेवटच्या सामन्याचं प्रेशर जे आहे ते प्रेशर आपल्यावर राहणार नाहीये. गोलंदाज सुयोग भोईर, वाणिज्यचा गोलंदाज सुयोग भोईर अशा पद्धतीने गोलंदाजी करणार. 12 चेंडू 25 धावा. तसं पाहायला गेलं तर या मैदानावर सहज शक्य आहे, कारण समोर आकाश आहे, बरेच चांगल्या फॉर्म मध्ये आहे, पण अशा वेळेला
जर या गोलंदाजाने काही किमया केली तर या सामन्यामध्ये एक रंजकता निर्माण होईल. सामन्यामध्ये एक अटीतटीची लढत निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि क्रिकेट काय आहे, क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना प्रेक्षक पाहायला येत नाहीये. क्रिकेटमध्ये कोणीही जिंको, सामना अटीतटीचा व्हायला हवा, हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना व्हायला हवा. यालाच तर क्रिकेट म्हणतात. प्रत्येक चेंडू गणिक एक नवं समीकरण जर सामन्यामध्ये येत असेल तर सामना पाहायला मजा आहे. ते येणार का? 44 नो लॉस. रिटायर्ड हर्ट झालाय तो सुबोध भोसले. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आकाश तारेकर याने बॅकफुटला जात. 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. 12-25 त्यानंतर 11-23. जबरदस्त आरपीएल रंगते. आरपीएलचा थरार रंगतोय. गुढीपाडवाचा आजचा हा दिवस. हिंदू नववर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त चेंडू टाकलाय, चकवलाय खरं तर रायगडच्या वंडर बॉयला गोलंदाजानं. आणि हेच हवंय खरं तर प्रथमेश म्हात्रे याला. त्याला हीच अपेक्षा आहे की हे जे 5वं षटक आहे जे क्रुशियल आहे, ज्याच्यामध्ये मार पडला तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर येणार गोलंदाजावर, हे माहिती आहे त्याला. आकाश तारेकरला सुद्धा हे माहिती आहे की फलंदाजांवर प्रेशर मला आणायचं नाही. आणि मी म्हटलं होतं आकाश तारेकर याने पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की त्याची मिडल ऑर्डर थोडीशी कमकुवत झाली आहे. त्याच्या सलामीला आल्यामुळे त्याने आता स्वतःला थांबून ठेवलं, संघहित पाहिलं आणि निर्णायक क्षणी त्याने मारलेला हा षटकार. मध्ये आपण सहा पाहतोय. आकाश तारेकरची गुणवत्ता. काही चेंडू पिक केलाय. जो 12th मॅन आहे खरं तर जय माता दी दिघोडे, त्यांना सुद्धा मानलं या फटक्याला. कारण समोर स्क्रीनवर आम्हाला स्पष्ट दिसतंय जी क्लिअरिटी आहे. नक्कीच जी क्लिअरिटी आहे त्या क्लिअरिटी मार्फत आम्हाला दिसतंय. पण 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9. सामन्यामध्ये एखादा विकेट येणार का? आणि तो विकेट जर आकाश तारेकरचा असेल तर जय माता दी दिघोडे संघाला झटक्यान या सामन्यामध्ये आत येता येईल. पण आकाश तारेकर कसलेला फलंदाज. मी पहिल्या सामन्यामध्येच म्हटलं होतं मॅच घेऊन जाणारा खेळाडू. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना आता गरज आहे या षटकारामुळे 8 चेंडू आणि 11 धावा. तारेकर एक हुशार कर्णधार आहे, अभ्यासू कर्णधार आहे. त्याने कालचे सामने पाहिले असतील. जर अंकुर सिंग सारखा कर्णधार या स्पर्धेतून बाद होऊ शकतो, योगेश पेंडकर सारखा कर्णधार बाद होऊ शकतो, तर माझी सुद्धा वेळ येऊ शकते. अशा वेळेला मला सावधगिरीचा पवित्रा घ्यावा लागणार. मला माझा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आणि तो सर्वोत्तम खेळ करतोय तो आकाश तारेकर. नक्कीच संदीप पाटील, तुमचा पगार आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला कॉमेंट्री नक्की शिकू. 58 महेश कडू साहेबांची आरपीएल. पण 58 धावा झाल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे. आणि आकाश तारेकर याने रो मध्ये मारलेले हे 3 षटकार आणि हे 3 षटकार बरंच काही सांगून जात आहेत. उरणच्या या धर्तीवर, पनवेलच्या या रायगडच्या या वंडर बॉयनं सांगितलंय की मी आलोय, माझ्यापासून जपून राहा, जपून राहा, जपून राहा. मोहम्मद टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमच्याकडे गुणवत्ता जर असेल आणि ती जर ठासून भरलेली असेल तर तुमचाही आकाश तारेकर नक्की होईल. हे दाखवून दिलंय आकाश तारेकरच्या गुणवत्तेनं. आणि तेव्हा हा 4था लागोपाठचा षटकार येतोय. हा षटकार मारण्या अगोदरच संदीप पाटील यानं सांगितलं होतं की लॉंग ऑनच्या वरून कदाचित हा षटकार येईल. आणि या सामन्यामध्ये 70 धावा म्हणजे हा सामना संपवलाय.
लागोपाठ 4 षटकार मारून मधल्या फळीमध्ये आकाश तारेकर आला. त्याने ओळखलं संघाचं हित काय, संघाची गरज काय, आणि त्याचा संघ मात्र विजय शेठ खानावकर यांचा रॉयल कळंबोली झालाय क्वालिफाय सुपर 16 मध्ये.